महाराज की सेवालाल महाराज की। मंचावर उपस्थित माझे पक्षातील सहकारी प्रसिद्ध उद्योजक आदरणीय मारुतरावजी कोळे गुरुजी सर, त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती पूनम पवार, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत, जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माझे पक्षातील सहकारी श्री बापूसाहेबजी कोडगावकर, माजी पंचायत समिती सभापती बाबूजी नाईक, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणता येईल ते माजी आयुक्त आदरणीय श्री गोविंद राठोड साहेब, त्यांच्या सुविध पत्नी माझ्या भगिनी आदरणीय अर्चनाताई राठोड, माझे पक्षातील सहकारी धनंजय सलगरे, मंचावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि मार तमाम बंजारा समाजन मारो जय सेवालाल। आता आमेले सब मार गोरभाई बहन नायक कारभारी दाचे साने नवीन पिढी माईल नानल्या मोठेनं मारो जय सेवालाल। जमलं का थोडं? ताई अजून शिकवतील पुढच्या वेळेस। मी आपले 2 ते 3 मिनिट घेतो आणि ते आपल्याच प्रश्नासाठी घेतो, माझं काही मोठेपणा सांगणार नाही। मी या ठिकाणी अनेक मान्यवरांनी आपल्या ज्या समस्या मांडलेत त्याबद्दल मी प्रत्येक समस्येबाबत आपल्याला या ठिकाणी बोलणार। सर्वप्रथम ज्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी जमलो त्याची थोडीशी आपल्याला माहिती देतो की आपल्या बंजारा समाजासाठी खास करून लग्न कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी अत्यंत मोठं असं स्थळ तालुक्याच्या ठिकाणी असावं म्हणून आपण आपल्या समाज बांधवांनी सुरुवातीला जी 4 गुंठे जागा घेतली होती संत सेवालाल महाराजांचा पुतळा करण्यासाठी, मला वाटतंय तर त्या ठिकाणी ती जागा कमी आहे आपल्या लक्षात आल्यानंतर माझे मित्र आपले अधिकारी श्री जुगलदारो साहेब यांनी मला सांगितले की साहेब समाजाला जर आपण अजून तिथं जागा घेऊन दिली तर त्यांना नक्कीच त्या ठिकाणी अनेक अजून काही वास्तू बांधून त्यांच्या उपयोगात येईल। आणि त्यांनी जागा बघितली, म्हटलं सर तुम्ही बघा, आपण स्वखर्चातनं मी जागा घेऊन देतो आणि म्हणून अजून 8 गुंठे जागा आपण 12 लाख रुपयाला खर्चून आपल्या खर्चातून आपण त्या ठिकाणी घेऊन दिली। आता 12 गुंठे जागा झाल्यानंतर जसं कोणी मला वाटते सुरेश म्हटले की सुरुवात तुम्ही केली आणि नारळी तुम्हीच फोडा, तोच विचार माझ्या डोक्यात आला की आता जागा घेऊन दिली तर या जागेचं जे काय करायचं ते आपल्यालाच करावं लागणार आहे। या अनुषंगाने परवा आम्ही भेटल्यानंतर दारो साहेबांनी मला आठवण करून दिली आणि म्हणून दुसरीकडचा एक निधी आपण तो टाकला होता तो कॅन्सल करून आपण इथं भव्य दिव्य असं मंगल कार्यालय आपल्या समाज बांधवांसाठी बांधण्यासाठी आपण 1 कोटीचा निधी जाहीर केलेला आहे। मी त्या माझ्या पोस्टमध्ये सुद्धा लिहिले की आपल्याला 1 कोटीवर थांबायचं नाही, त्यामुळे सुरेश तुम्ही सांगायच्या आधीच आमचे सगळे आकडे तयार आहेत। तिथं मी असा डॉक्टर आहे की पेशंटला सांगण्याच्या आधीच मला आजार कळतात, पेशंट समोर आल्या बऱ्याच वेळेस येण्याच्या आधीच, कारण का मी ते मोटरसायकलवर फिरणारा डॉक्टर सारखा आहे। कधी तांड्यावर किंवा गावात गेलं तर स्वतःहून प्रत्येक कोपरा फिरतो, त्या ठिकाणी काय अडचणी आहेत हे मी स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये अजून साधारणतः 50 लाख ते 1 कोटी रुपये टाकून 1.5 ते 2 कोटी रुपयाचं भव्य दिव्य मंगल कार्यालय आपल्याला त्या ठिकाणी आपल्या समाजासाठी बांधण्यात येणार आहे। त्यामुळे आपली अजून एक जी प्रमुख मागणी होती किंवा आहे की 23च्या 23 तांड्यामध्ये सभागृह किंवा सभामंडप झालं पाहिजे, तर नक्कीच आपल्याकडे पैशाची काही कमी नाही। मी परवा एक उत्तर म्हटलं की नायगाव मतदारसंघाची लक्ष्मी खूप बळकट आहे, आपल्याला पैसे काहीच कमी पडणार आहे विकासाला, परंतु जागेची अडचण येते बऱ्याच ठिकाणी। ज्या ठिकाणी जागा आहे तिथं नक्कीच आपण त्या तांड्यावरती सभागृह बांधू, परंतु माझी आपल्याला विनंती आहे की काही आपल्यातले लग्न आता एवढं मोठं मंगल कार्यालयाचं आपण जर बांधतोय तर त्या शहराच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अनेकांना त्या ठिकाणी आपले मंगलमय प्रसंग पार पाडता येतील। दुसरा प्रश्न या ठिकाणी गुरुजींनी स्वतः सांगितलं की मी सांगितलं पहिल्या टर्ममध्ये आपल्यासाठी रस्ते महत्वाचे आहेत, परंतु मला हेही मान्य आहे की अजून अनेक तांड्यावरती अंतर्गत रस्ते बऱ्याच तांड्यावरती गरज आहे। आता तुम्ही बघितलं असताल की एक तांडा आपण तुकडा पाडायला लागलो रस्त्याच्या बाबतीमध्ये। सिंधी तांडा गुरुजींचा त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे, यापूर्वी सुद्धा मला वाटतं 50, 50, 60, 70 लाख रुपये टाकले आणि माझ्या लक्षात आलं की आता अजून थोडे जर पैसे टाकले तर पूर्ण 100% रस्ते होतील, म्हणून तिथं आपण परवा परत 90 लाख रुपये टाकले। म्हणजे आता सिंधी तांड्याचं काम जवळपास आपण पूर्ण बाजूला काढणार आहोत। रस्त्याच्या बाबतीमध्ये पैसे उरले तर तिथे एक सभामंडप सुद्धा होईल। एक तांडा घेऊन आपण 100% रस्ते, राहिलेले रस्ते आणि नाली तांड्यातले आपण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत।
दुसरा आपला या ठिकाणी अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जो मांडलाय आणि आपली गोरसेना विष्णू जाधव यांच्या नेतृत्वाखाली अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करतात आणि सध्या त्यांनी जो विषय हातात घेतला आपल्या सगळ्या समाज बांधवांचे मोर्चेही निघालेत ते म्हणजे एसटी मध्ये आपल्या आरक्षणाची जी मागणी आहे 1920च्या गॅजेट प्रमाणे नक्कीच त्याविषयी अजून थोडासा व्यवस्थित अभ्यास करून मला माहिती घेऊन म्हणा येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये तो प्रश्न आपल्या वतीने आपला एक बांधव म्हणून मांडण्याची जबाबदारी माझी राहील आणि मी ते करणार आहे असं आपल्याला शब्द देतो. दुसरं या ठिकाणी आपण गुरुजींच्या माध्यमातून खरं तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून आज आपल्या तांड्यावर असेल आपल्या तालुक्यामध्ये असेल अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्यांचा कारखान्याचा विस्तार पाहता आपल्या तालुक्यामध्ये याही पुढे रोजगार निर्मिती त्यांच्याही माध्यमातून होईल. परंतु गुरुजी असतील मी असेल सौभाग्यवती पूनम पवार असतील आता आदरणीय माझे आयुक्त राठोड साहेब आहेत ताई आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून असेल स्वयंरोजगारांच्या काही संधी असतील हार्वेस्टर सारख्या योजना गुरुजींनी सांगितलेत या माध्यमातून अजून अनेकांना रोजगाराच्या संधी कसे देता येईल स्वयंरोजगार म्हणजे स्वतःचा व्यवसाय व्हावा यासाठी आपल्याला अजून काय काय प्रयत्न करता येईल तो प्रयत्न एक अभियान स्वरूपामध्ये आपल्या बंजारा बांधवांसाठी एक कमिटी वगैरे असं काहीतरी फॉर्म करून जर आपल्याला जर करता आलं